2017मध्ये ती पोरगी 8वीला होती आणि या पोराने नेमकंच किराणाचं दुकान चालू केलेलं होतं गावामध्ये. चांगला धंदा चालत होता. या दोघांमध्ये ती पोरगी शाळेला जाताना नजरेला नजर भिडली. दोघांमध्ये प्रेम जुळलं. या दोघांनी कसम घेतली होती की आयुष्यभर एकमेकांची साथ देईल. ज्यावेळेला ही पोरगी 10वीमध्ये गेली त्यावेळेला दोघांनी आपला धंदा वगैरे बंद करून पळून जाऊन लग्न केलं. ज्यावेळेला लग्न झालं, केस वगैरे भरपूर काही कुटाणा झाले, पण शेवटी ते दोघं एकत्र राहिले. ज्यावेळेला लग्न होऊन 2-3 वर्ष झालं, त्या पोरीने त्या नवऱ्याच्या ज्या पोरासोबत प्रेमविवाह केला होता त्याच्याच मित्रासोबत मिळून असा काही छिनालपणा केला की या पोराला एकट्यालाच हे जग सोडून जावं लागलं. काय आहे पूर्ण घटना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, जो पोरगा सांगत होतो मी तुम्हाला त्याचं नाव होतं अमोल आणि ते पोरीचं नाव होतं प्रिया. प्रिया 8वीला शाळेला गेली होती आणि हायस्कूलवरती जात होती. हायस्कूल थोडं गावापासून दूर असल्यामुळे गावातनं दुसऱ्या साईडमधनं येऊन चौकातनं निघून जावं लागायचं. चौकामध्ये अमोलने एक टपरी टाकली होती. सुरुवातीला टपरी होती, नंतर त्यानं किराणा दुकानामध्ये कन्वर्ट केलं होतं. धंदा तसा चांगला चालत होता. नेमकं त्याला रोडवरचं सगळं दिसायचं. आता किराणा दुकान आहे, त्यामध्ये स्टेशनरी वगैरे म्हणजे कसं वह्या पुस्तकं ठेवलेली, पेन वगैरे असल्यामुळं ही जी प्रिया आहे त्याच्या दुकानात कधी कधी जाताना वह्या पेन घेऊन जायची. अमोल तसा दिसायला सुंदर वगैरे होता, पण त्याची नजर त्या प्रियाला लगेच समजली. हा आपल्यावरती नजर ठेवून आहे आणि भरपूर दिवस झाला हा माझ्यावरती लाईन मारतोय. असे म्हटल्यानंतर प्रियाने तिच्या मैत्रिणीला सांगितलं, सुप्रियाला, की हा बघ माझ्यावरती लाईन मारतोय. सुप्रिया म्हणली, जाऊ दे ग, काय त्याच्यावरती लक्ष देते, चल. असं म्हणत म्हणत 5-6 महिने गेले. दिवाळीचा सीझन आला. ज्या वेळेला दिवाळीचा अभ्यास सांगितला होता सरांनी, तिने एक्स्ट्रा वही घेण्यासाठी त्या दुकानामध्ये गेली अमोलच्या. त्यावेळेला अमोलने डायरेक्ट विचारून टाकले, माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबत लग्न करीन भविष्यात, तू माझ्यावरती प्रेम करशील का? असं म्हटल्यानंतर प्रियाच्याही मनात थोडं थोडं त्याच्याबद्दल प्रेम जागायला लागलं होतं. ती होकार दिला तिने. दोघांनी त्याच वेळेला प्रण घेतला की आपण आयुष्यभर दोघं सोबत राहू, काही जरी झालं, कितीही संकट आलं तरी. तर आता दोघांमध्ये प्रेम परवान चढायला लागलं होतं. हळूहळू यांचे बोट. ज्या वेळेला प्रिया शाळेला जायची त्यावेळेला मैत्रिणींसोबत त्याच्याकडे बघून हसणे, त्याला हाय हॅलो करणे, दोघांची नजरेला नजर भिडणे. शाळा सुटल्यानंतर घराकडे जाताना अमोल तिच्या पाठीमागे गाडीवरती जाणे असे यांचे चालू झालेलं होतं. आता याला सगळ्याला 2-2.5 वर्ष झालेली होती. प्रिया आता 10वीमध्ये होती. 10वीमध्ये शाळेचे शेवटचे दिवस राहिले होते काही दिवस. आता प्रियाच्या घरी लग्नाचे विचार चालू होते. तिचे घरचे म्हणत होते की याचं लग्न करून टाकू, आपली काय परिस्थिती नाही हिला शाळा शिकवण्याची. त्यामुळे हिच्या घरी लग्नाचं बोलणं चालू झालं होतं. प्रिया अमोलला म्हणते की असं असं आहे, माझ्या घरी तर लग्नाचं बोलणं चालू आहे, बघ तू तर मला वचन दिले आयुष्यभर सोबत राहायचं. असं म्हटल्यानंतर अमोल इमोशनल होतो आणि अमोल म्हणतो, हो बरोबर आहे, वचन तर दिले आणि मला तुझ्यासोबत लग्न पण करायचं, आता करायचं काय? तर आता म्हटला की आपण पळून जाऊ. प्रिया म्हटली सुरुवातीला, पळून जाऊ, करायचं काय, खायचं काय, पैसे कुठून येणार? तो अमोल म्हणला, माझं हे दुकान आहे ना, याच्यावरती काय थोडीफार सेविंग झालेली आहे आणि हे दुकान मी विकून टाकतो कोणाला तरी आणि आपण जाऊ पळून. माझी 1-2 एकर शेती आहे, नंतर आपण गावामध्ये येऊन शेती करू आणि बिनधास्तपणे आपलं आयुष्य घालवू. असं म्हणून दोघाचं ठरतं. एके दिवशी रात्री दोघे पळून जातात, फरार होतात घरून पळून गेल्यानंतर रात्रभर तिचे आईवडील तिला शोधत असतात. प्रियाचे, अमोलचे पण आईवडील शोधत असतात. पण अमोलचं कसं होतं की तो मित्रांसोबत रात्रभर बाहेर असायचा, त्यामुळे एवढं काही त्यांनी विचार केला नाही आणि ही बातमी कुणाला माहीत पण नव्हती, कानोकान खबर नव्हती. आता यांच्या 1-2 मित्राला तेवढं माहिती अमोलच्या. आता विषय असा झाला, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत प्रिया दिसली नाही. पोलिसांना कॉल करण्यात आला. पोलीस वगैरे आले, चौकशी केली आसपास, पण कुठंच नाही. गावामध्ये लागलेले CCTV वगैरे चेक केले. त्यावेळेला मित्रांनो, CCTVमध्ये जाताना प्रिया आणि अमोल हे दोघे गाडीवर बसून जाताना दिसले. आता त्याच्या मागे 2 मित्र पण जाताना दिसले. आता त्या दोघांना अटक केली. अमोलचे मित्र आहेत म्हटल्यानंतर मारहाण केली, पण ते काय सांगायला तयार नाहीत. एकदम कट्टर मैत्री होती. बरं जाऊ दे म्हणले, काय सांगितलं नाही त्यांनी. त्यांना कस्टडीत ठेवलं, मारहाण केली. थोडे दिवस गेल्यानंतर अमोल आणि प्रियाचा पत्ता लागला. पोलिसांनी अमोलला ताब्यात घेतलं, प्रियाला बोलवलं. प्रिया नाबालिग असल्यामुळे अमोलवरती फोक्सो ॲक्ट लागला. आता हे ॲक्ट लागल्यानंतर तर लवकर सुटका होतच नाही, पण जबरदस्त मारहाण करण्यात येते त्या माणसाला. तर असा विषय झाला की प्रियाचे आणि अमोलच्या घरचे तिथे आले. आता अमोलच्या घरचे आल्यानंतर रडायला लागले, काय करू काय करू. आता त्याला सोडवण्यासाठी जमीन वगैरे त्यांनी विकली. जमीन गहाण ठेवून पैसे घेतले. अमोलला सोडवण्यासाठी प्रयत्न केले, वकील वगैरे चांगला लावला, पण शेवटी ही नाबालिग पोरीला पूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे त्याच्यावरती केस मोठी बनलेली होती, टाईम लागणार होता. प्रियाच्या घरचे
तिच्यासोबत होते. तिला बोलवलं, घरी नेलं, पोलिसात पाशी ठेवलं थोडे दिवस आणि तिच्यावरती दबाव बनवला, तू ह्याच्या विरोधात स्टेटमेंट दे, नाहीतर तुला आम्ही खल्लास करेन. असं म्हटल्यानंतर तरीही प्रिया भिली नाही. प्रियाने अमोलच्या विरोधात कधी स्टेटमेंट दिली नाही. त्यामुळे असं काही त्याच्यावरती केस साबित झाली नाही. त्याची सुटका झाली. त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी, आता इज्जत तर गेली होती, प्रियाच्या घरच्यांनी आणि अमोलच्या घरच्यांनी बोलून दोघांची लग्न लावून दिले. असंही प्रियाचं लग्न करायचं होतं. पण आता विषय असा होता की अमोलपाशी काहीच राहिलं नव्हतं. जे किराणा दुकान होतं विकलं, रान होतं ते त्याला सोडवण्यासाठी विकलं. रुपया नाही, आता करायचं काय? पुन्हा तो मजुरी करायला लागला. मोलमजुरी करून पैसे कमवायचा, प्रियापाशी आणून द्यायचा, प्रिया घर चालवायची. असं तसं करत 1-2 वर्ष गेली. प्रिया प्रेग्नेंट. प्रियाला एक मुलगी झाली छानशी. दोघांचा संसार चांगला चालू होता प्रियाची मुलगी आल्यामुळे. पण जो अमोल होता ना, तो ज्याच्यासोबत कामाला जायचा, तो रमेशला कधी कधी घरी घेऊन यायचा. रमेश अविवाहित होता, त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. या दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्री झालेली होती. अमोल काम वगैरे करून त्याच्यासोबत घरी सोडायला आला की तो रमेश जो आहे तो प्रियावरती थोडेसे लक्ष असं तसं ठेवायचा. असं तसं करत 6 महिने गेले. पण एक दिवशी रमेश तिला म्हटलाच, तू या कशाला बेकार नाद लागली, ह्याच्यापाशी काय राहिले मला सांग ना. तू माझ्या संग ये किंवा माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, तुला पैशाने अंघोळ घालतो. माझ्यापाशी बघ 8-10 एकर शेती आहे, घरी गाय आहेत आणि एक चांगलं वाहन पण आहे, तू खुश राहशील. ती म्हटली, नाही ना, माझं याच्यासोबत लग्न झालं आहे, असं कसं करू शकते. सुरुवातीला रागवली, पण रमेशनं काय विचारायचं सोडलं नाही. हळूहळू विचारत तिला फूस लावली. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर प्रियाने पुन्हा अफेअर चालू केलं दुसऱ्यासोबत. आता हे हळूहळू गावात बातमी पसरत गेली आणि अमोलला पण बातमी समजली. अमोलने सुरुवातीला त्या रमेशला भरपूर मारहाण केली आणि येऊ नको म्हणून सांगितलं. पण शेवटी कसं आहे, एकदा नीच माणूस नादी लागला की नादी लागलाच. प्रिया आणि त्या रमेशसोबत एवढं यांचं कनेक्ट झाला की आता हे कुठेही भेटायला लागले. हा जो आपला अमोल होता याने गाव बदलण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या शहरामध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न केला, तिथं काम चालू केले. प्रिया तिथं गेल्यानंतर ही असंच करायची. आता हळूहळू अमोलला जास्त टेन्शन यायलं. अमोल दारू वगैरे प्यायला त्याच्या टेन्शनमुळे दारू पिल्यामुळे त्याची लिव्हर खराब झाला. खराब दारू प्यायचा, हातभट्टीची, आणि जास्त दारू पिल्यामुळे एके दिवशी तो गाडीखाली आला. त्यावेळेला तो तिथंच संपला. जिच्यासोबत अमोलने प्रेमविवाह केला होता तिने छिनालपणा करून त्या अमोलचा जीव घेतला. तर ही पूर्ण अशी स्टोरी आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये ही जी प्रिया आहे हिच्यावरती तर कुठलं केस बनणार नाही. नाही हिनं काय केलं, नाही हिने त्याला हे केलं की दमदाटी दिली, असं काहीच नाही. तो त्याच्या टेन्शनमध्ये दारू पिऊन गेला. आता यामध्ये अमोलचा जीव गेला. हा जो रमेश आहे आणि आता ही प्रिया आहे, एकत्र राहतील ना राहतील याच्याबद्दल आपल्याला काय माहीत नाही. पण हिच्या छिनालपणामुळं अमोलचा जीव तर गेला. आता तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.